श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कधीच पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. जीवनात तुम्ही 100 वेळा हरले असाल, पण जेव्हा एक वेळा जिंकाल तेव्हा सर्व तुम्हाला काहीच वाटणार नाही. हा एक विजय तुम्हाला इतका आनंद आणि समाधान देईल की तुम्ही सर्व दुःख आणि त्यासाठी झेललेली संकटे काहीच वाटणार नाहीत. स्वामींच्या सेवेकऱ्यांनो, नेहमी लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, आपल्याला खाली खेचण्याचे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. त्यासाठी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जीवनात जे करत आहात ते करा. खूप समाधानी राहाल. दुसऱ्यांचा विचार कराल तर नेहमी तुम्हाला दुःखच देखील देतील, कारण त्यांची लायकीच ती आहे. स्वामींवर प्रेम करणाऱ्यांनो, सदैव लक्षात असू द्या, एकदा का कर्तृत्व सिद्ध झालं की मग संयमाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात. आणि ते नक्कीच होणार. फक्त तुमच्या मेहनतीवर सदैव विश्वास असू द्या. स्वामींवर प्रेम करणाऱ्यांनो, आपले सदैव स्वामी चिंता आणि तणाव दूर करण्याचा फक्त एकच उपाय आहे, जो तुम्ही जेव्हा खूप चिंतेत असाल तेव्हा नक्कीच करा. सर्व चिंता आणि थकान आपोआप दूर होऊन जाईल. तुम्ही आपले डोळे बंद करा आणि स्वतःला म्हणा, उडत गेली. सगळे हे काही खूप मोठे संकट नाही. मी तर यापेक्षाही मोठमोठे संकटे बघितली. तर हे काय आहे? माझे स्वामी माऊली आहेत ना, सर्व काही योग्य करतील. स्वामी शेतकऱ्यांनो, स्वामी माऊली म्हणतात, भीती ही आपली भावना नसून ते अनेकांच्या आयुष्यात लागलेला एक रोग आहे. आणि तो भीती नावाचा रोग त्यांना कुठेच पुढे जाऊ देत नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनातून हा भीती नावाचा रोग काढून टाका. जर तो तुम्हाला निघत नसेल तर तुम्ही स्वामींचे नाव घेत जा आणि ज्या कामास तुम्हाला भीती वाटते ते करण्यास सुरुवात करा. मग स्वामी स्वतः तुमच्या सोबत येईल. स्वामी म्हणतात, स्वामीवर प्रेम करणाऱ्यांनो, जीवनात काही वादळे तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही येत, तर ते तुम्हाला तुमच्या जीवनातील पुढील वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे सदैव लक्षात ठेवा, जे होते ते चांगल्यासाठीच होते. आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. आपण स्वामींना मानत असाल तर सबस्क्राईब करून घ्या. स्वामी म्हणतात, स्वामी माऊलींनी समस्त स्वामी भक्तांना एक संदेश दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे जायला पाहिजे, कारण जोपर्यंत वाईट दिवसांना सामोरे केल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. त्यामुळेच आता जे तुम्हाला वाईट ते खूप वाईट होतंय, तर ते फक्त काही वेळ आहे. लवकरच तुम्हाला खूप मोठ्या सुखाचा अनुभव येईल. त्यामुळे फक्त थोडंसं संयम ठेवा. स्वामींवर प्रेम करणाऱ्यांनो, स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, जर जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, त्यावेळी तुम्ही फक्त तुमचं नाव कमविण्यात व्यस्त राहा. कारण जीवनात जाळणारे लोक असल्याशिवाय जगण्याची मजा येत नाही. त्यामुळे लोकांना विचार करू नका. जे काही तुम्ही करताय ते प्रामाणिकपणे आणि मन
लावून करा. नक्कीच त्याच्या यशाने तुम्ही खूप वेगळ्या स्तरावर जाल. स्वामी म्हणतात, स्वामी भक्तांनो, स्वामी माऊली म्हणतात, तुम्हाला गर्दीचा हिस्सा नाही बनायचं, कारण तुम्ही जे आहात ज्याला गर्दीच कारण बनायचं आहे. स्वामी बोलतात, एका वेळी एकच काम करा, पण असे करा की त्याला पाहून संपूर्ण जग त्या कामाची दखल घेईल. स्वामी म्हणतात, पुन्हा जिंकायची तयारी आयुष्यात तिथूनच करायची असते जिथे हरण्याची आपल्याला सर्वात जास्त भीती वाटत असते. कारण ज्या गोष्टींची भीती वाटते तेथून जर सुरुवात झाली तर हरण्याचा प्रश्नच उरत नाही. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चाली रचत राहाव्या लागतात. हरला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका. चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा, चुकलात तरी एखादा तारा नक्कीच मिळेल. बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य, आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवण्यात जातात ते असामान्य. स्वामी म्हणतात, माणसांनी नेहमी माणसाशी सोबत राहून माणसासोबतच माणुसकी टिकून माणसाला मदत केली पाहिजे. स्वामी म्हणतात, ढीगभर आश्वासनापेक्षा टीचभर मदत बरी. गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचे स्वागत करा, म्हणजे सर्व काही ठीक होईल. स्वामी तसेच शिक्षणाबद्दलही सांगतात. शिक्षण कुठलेही असो, शिक्षण हे व्यक्तीच्या कल्याणासाठी व राष्ट्राच्या सुरक्षेसाठी असते. मन मोकळे सोडावे, पण जीभ मोकळी सोडू नये. शहाणा माणूस चुका विसरतो, परंतु त्याची कारणे मात्र कधीच विसरत नाही. अहंकार व लोभ ही माणसाच्या अधोगतीचे लक्षणे आहेत. संपत्तीने मोठे होण्यापेक्षा मनाने मोठे होणे कधीही चांगले. स्वामी म्हणतात, वाघासारखे बळ असावे, पण वाघाप्रमाणे वागू नये. विचार थकले की विकार भडकतात. स्वार्थ हा एकच असा दुर्गम आहे की जो दुसऱ्याच्या ठिकाणी असलेलाही आपल्याला सहन होत नाही. शिक्षण म्हणजे आत्मविश्वासाचे साधन होय. स्वामी म्हणतात, अथजल गगनी छळकत जाये, पुरी नगरी चुपेकी जाये. विद्यार्थ्याची दशा ही प्रकाशातील चंद्रासारखी असली पाहिजे. संकटाच्या रणांगणात प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय विजयाची गाठ पडत नाही. जीवन ही चैनीच्या वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे. त्यामुळे माणसाने आपले कर्तव्य नेहमी करत जावे. या चॅनलला आपण सबस्क्राईब करून लाईक करा. स्वामी म्हणतात, नुसती झाडे लावून काय उपयोग, त्याची फळे मिळवायला आली पाहिजे. मनातील काल्पनिक लाडवांनी भूक भागत नसते, त्यासाठी वास्तवातील कांदा भाकर पुरेशी असते. पाय पोटाला वाहून नेत नसतात, पोटच पायांना चालवत असते. जे फेकड असतात त्यांना 2 वेळा मृत्यू येतो, एकदा स्वाभिमान नष्ट झाल्यामुळे व एकदा मृत्यू आल्यामुळे. स्वामी म्हणतात, शरीर मोठे असून भागत नाही, तर अंतःकरण मोठे असावे लागते. त्यामुळे लोकांना आपल्यासोबत कसे व्यवहार करावे, कसे वागावे हे निश्चितच कळत असते. स्वामी सांगतात, सत्याच्या प्रकाशाला भिवून समाज अंधारात व्यवहार करीत असतो, परंतु शेवटी त्याला सत्याकडेच यावे लागते. कमी अपेक्षा ही अपयशापेक्षाही मोठा गुन्हा असते.
इच्छा असेल तर मार्ग सुचतो, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असे म्हणतात. साधी राहणी व उच्च विचारसरणी ह्या दोनच गोष्टी माणसाला नेहमी ध्येयाकडे नेतात आणि चांगले वागण्यास शिकवतात. उत्कृष्ट विद्येचे संपादन हेच सुखाचे साधन असते. आईविना संगोपन म्हणजे सत्य काढून घेतलेले अन्न, लोणी काढून घेतलेले दूध व तेज काढून घेतलेली उष्णता होय. जो दुसऱ्यावर विश्वासला त्याचा कार्यभार बुडाला तो स्वच्छेचे कष्टही करायला भीत नाही. स्वामी म्हणतात, तिन्ही जगाचा स्वामी आई बिना भिकारी. म्हणजे माणूस कितीही मोठा असला आणि आईच त्याला नसेल तर माणूस हा नेहमी भिकारीच असतो. दिसामाची काहीतरी लिहित जावे, प्रसंग अखंडित वाचित जावे. लीन असावे परंतु दीन असू नये. मर्यादित जगा असावे परंतु भिद्दट असू नये. धर्माभिमानी असावे परंतु धर्मवेडा असू नये. राग असावा परंतु द्वेष असू नये. कर्मनिष्ठ असावे परंतु कर्मष्ट असू नये. काटकसरी असावे परंतु कृपण असू नये. स्वामी म्हणतात, उदार असावे परंतु उथळा असू नये. विनोद करावा परंतु थट्टा करू नये. पुस्तक ही जागृत देवता आहे. तिची सेवा करण्यास तत्काळ वरदान प्राप्त होत असते. प्रेम, ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्या जवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येते. स्वामी सांगतात, ज्या कलेच्या योगाने आत्मपरीक्षण करण्यास मदत होईल तीच कला खऱ्या योग्यतेची होय. अनाडक्या करीत भटकत फिरण्यापेक्षा दीर्घोद्योगाची सवय करणे ही अधिक श्रेयस्कर असते. दीर्घोद्योग करसाल तर जीवनात सफल होसाल आणि नेहमी मेहनती राहसाल. खरे तेच बोलावे, उदात्त असेल ते लिहावे, उपयोगी असेल ते शिकावे आणि देशहिताचे असेल तर कार्य करावे. स्वामी म्हणतात, पूर्ण नम्रता भाव अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही. यशाचा झरा चुकांच्या प्रवाहातून वाहत असतो. आत्मदर्शन हे जीवनातील काव्य आहे. शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार आहे. जगात सद्गुणांचा शुक्र ताऱ्यांप्रमाणे शांत व स्थिर तळपत असतात. आपल्या भाग्याचा रस्ता आपल्या हातात आहे. चालण्याचा मात्र निर्धार केला पाहिजे आणि योग्य दिशा निवडून श्री स्वामींचे स्मरण करत त्या मार्गावर बिनधास्त जात राहिले पाहिजे. जीवनात कधीही काहीही अडचण आली तरी श्री स्वामी समर्थ असा उच्चार करून त्या उच्चाराच्या साहाय्याने स्वामी तुमचे भले करेल हे तुम्ही लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, जगात डोळसपणे वावरताना पदोपदी अन क्षणोक्षणी येणारी नवनवीन अनुभव म्हणजेच शिक्षण होय. शिक्षण हे नेहमी सकारात्मक कामासाठी लावले पाहिजे आणि सतत स्वामी महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करणारे संदेश नेहमी ऐकायला पाहिजे. स्वामी सांगतात, माणसाने नेहमी माणसासारखेच राहावे. श्री स्वामी समर्थ.